हॅलो पीपल, तर ढाब्यावर मिळणारा पनीर मसाला घरच्या घरी कसा बनवता येतो हे आज आपण पाहणार आहोत. कांदा, टोमॅटो, लसूण, काजू आणि मगज बी. सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. त्यानंतर तेलामध्ये मी कांदा टाकलेला आहे. कांदा मी चौकोनी कापलाय, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो उभाही कापू शकता. कांदा असा मी जास्त सोनेरी करून घेतलेला नाही आहे. हा असा आपल्याला कांदा परतायचा. कढईमध्ये आता आपल्याला टोमॅटो, लसूण पाकळ्या, मगज बी. त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपल्याला तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. साधारणतः असं परतलं गेलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला टोमॅटोचं साल निघतंय का हे पाहायचं आहे. जर निघालं तर समजायचं आपला टोमॅटोही चांगला शिजला गेला आहे. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून काढायचं आहे. मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल तापवून घेणार आहोत. तेलामध्ये वाटलेलं वाटण आपण टाकणार आहोत. वाटण चांगलं परतायचं आहे. जेव्हा वाटण आपलं कढईला चिटकत नाही तेव्हा आपलं वाटण चांगलं परतलं गेलंय असं समजायचं. अंबारीचं लाल तिखट, मालवणी मसाला, किचन किंग मसाला, गोडा मसाला, हळद, मीठ ही सर्व मसाले आपल्याला वाटणामध्ये टाकायचे आहेत. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपला मसाला परतून झाला नाहीये असं समजायचं. आणि तुम्ही बघताय मसाल्याला तेल सुटायला लागलंय, म्हणजेच आपला मसाला चांगला परतून झाला आहे. वाह, काय मस्त तेल सुटलंय. त्यानंतर पनीर, कांदा आणि सिमला मिरची या सर्व गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत. तर हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मग आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. आपण पाणी जास्त टाकणार नाही आहोत कारण की आपल्याला पातळ जास्त करायची नाही आहे भाजी. त्यानंतर मी वाटाणा ॲड करून तो मिक्स केलेला आहे. तुम्ही बघताय भाजीला मस्त अशी तर्री सुटलेली आहे. वाह, मला बघूनच पाणी सुटले तोंडाला. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त खा आणि मस्त दिसा. बाय.